नमस्कार मित्रांनो, संगीता किचन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण लिंबू हिरवी मिरचीचं लोणचं बनवणार आहे। हे लिंबू फक्त पावसाळ्या दिवसात येत असतं, त्याच्यामुळे आपण पावसाळ्या दिवसात खाल्ल्यावर आपल्याला शरीराला चांगलं असतं, त्याच्यामुळे पित्त होत नाही। हे लिंबू आहे। लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे सामग्री: हे लिंबू, एक हिरव्या मिरच्या 20 आहेत, मोहरी बारीक 1 चम्मच, जिरं 1 चम्मच, लसणाचे 4 गड्डे, मीठ 2 चम्मच, हळद पावडर 1 चम्मच, 4 चम्मच तेल। हे लिंबू आता आपण कापून घ्यायचं आहे। हे आतमध्ये असं असतं, त्याला असं द्यायचं। त्याच्यातली ही बिया काढायची, हे असे एवढे तुकडे करून घ्यायचे। ही बिया सगळे काढायची अशी। हे सगळं बाकीचं असंच कापून घ्यायचं। बिया सगळे सेपरेट काढून टाकायची, बिया अजिबात घ्यायची नाहीत त्याच्यामध्ये। हे आपण आता मिरची लोणच्यात घालायची, तर ह्याला आपण मधनं चिरून घ्यायची असे। परत ह्याला इथून असं असं करायचं मधनं। सगळ्या मिरच्या अशा लांब लांब चिरून घ्यायच्या। हे आता आपण तुकडे केलेले आहेत ते आता आपण ह्याच्यातलं हे पाणी रस आहे का नाही, हे सगळं पिळून काढायचं। असं हे असं पूर्ण रस काढायचा ह्याच्यातला। जेवढं जोरात दाबेल तेवढं रस बाहेर येतोय। असं पूर्ण घ्यायचं हे दाबून। हे असं आपण पूर्ण पिळून काढलं। ह्याच्यामध्ये आता ज्यूस नाही, ज्यूस काढलं तरच छान बनतोय। हे लसणाच्या फाळक्या आहेत, हे आपण आता थोडं धुकून घेऊया। हे जास्त बारीक करायचं नाही, थोडं मोठंच ठेवायचं। हे असं आपण चेचून घ्यायचं। कढई गरम झालेली आहे, आपण आता तेल हे आपलं तेल गरम झाले का नाही असं 2 दाणे टाकून बघायचं। हे आपलं गरम झाले तर आपण मोहरी टाकायची। मोहरी झाली भाजून तर जिरं टाकायची। जिरं झाल्यावर लसूण टाकायचं। हे आपलं आता लसूण भाजून तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची।
बनून तयार झालेलं आहे. ईड लिंबू हिरवी मिरचीचं लोणचं. हे आपण 24 तास एका भरणीमध्ये घालून पॅक करून ठेवून 24 तासानंतर आपण खाऊ शकतो. संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद.